20 दुसऱ्याचे 30 40 50 60 70 80 1400 10 20 30 40 50 60 70 80 90 1500 10 20 30 40 50 60 70 80 90 1600 रुपये 1600 चालते कोणाला 1600 रुपये 1600 रुपये 1600 रुपये 1600 रुपये कर मालक म्हणजे आज लोणंद मार्केटला कांदा घेऊन आला. जुना गरवा कांदा आहे. कांदा दराबाबतीत शासन निर्णयामुळं शेतकरी फार अडचणीत आलेला आहे. शासनाने केंद्र शासनाने जी 40% निर्यात शुल्क लावल्यामुळे व्यापाऱ्यांची कोंडी झाली आणि व्यापाऱ्यांची कोंडी झाल्यामुळं आपोआपच शेतकऱ्यांच्या दरात घसरण झाली आणि माल हा जास्त दिवस राहत नाही. ही नाशिवंत वस्तू आहे आणि तसं बघायला गेलं तर कांदा हे कमी पाण्यावर येणाऱ्या शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून संबोधलं जातं. तरी पण शासन याचा विचार आज जवळजवळ महिना होऊन गेला, दीड महिना होत आला तरी शासन निर्यातीबाबतीत निर्णय धोरण काही बदलत नाही. त्याच्यामुळे कांद्याच्या दरात वाढ काही होत नाही आणि त्याचा फटका हा व्यापारी आणि शेतकरी या दोघांनाही बसतो. कारण शेवट निर्यात शुल्क जास्त लागलं की व्यापारी खरेदी करायला कचवतात, कारण त्यांनाही पुढं हा नाशिवंत वस्तू असल्यामुळं पुढं पाठवणं हे तसं रिस्की असतं आणि आपोआप व्यापाऱ्यांची जर घसरण झाली तर शेतकऱ्यांच्या मालाला दर हा नेहमी कमीच येतो. त्याच्यामुळं शासनाने हा विचार करून की हे ऊसाची गोष्ट वेगळी आहे, ठीक आहे, बागायत पीक आहे, त्यात 100-200 दर कमी जास्त इकडं तिकडं होऊन FRP प्रमाणे शासन देतं. पण कांद्याला तशी FRP नाही आहे. कांदा हे कमी पाण्यावर म्हणजे आमच्या भागात दुष्काळी पट्ट्यातनं येणाऱ्या शेतकऱ्यांना हे नगदी पीक म्हणून समजलं जातं आणि आम्ही हा कांदा ठेवतो दरवी जुना आणि आमचं गणित त्याच्यावर असतं शेतकऱ्याचं बऱ्यापैकी. पण आज ती ठेवण्याची परिस्थिती आता दिवस संपत गेले पण दर त्या पटीत काही येत नाही आहे आणि ह्याचा कारण असं आहे की शासनाने केंद्र शासनाने जे निर्यात शुल्क वाढवलं त्याच्यामुळं हे झालेलं. तरी माझी शासनाला आपल्या चॅनलमार्फत नम्र विनंती आहे की आपण हा निर्णय त्वरित बदलावा आणि त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी प्रयत्न करून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल एवढं बघावं. न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.